आयुर्वेद शास्त्रातील अतिशय गुणकारी, जीवनदायी आणि महत्त्वपूर्ण चिकित्सा म्हणजे पंचकर्म. आयुर्वेद उपचार घेताना डॉक्टर्स बस्ती, वमन, रक्तमोक्षण, नस्य अशा अनेक चिकित्सा रुग्णांना सांगतात. पण त्याविषयी आपल्याला माहिती नसते की ही चिकित्सा नेमकी काय आहे आणि संभ्रम निर्माण होतो. ही चिकित्सा करावी की नाही असा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी पंचकर्म म्हणजे काय हे जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे. तर मग पंचकर्म म्हणजे काय? तर शुद्धी किंवा शुद्धीकरण प्रक्रिया. अगदी आताच्या भाषेत सांगायचे झाले तर डिटॉक्स करणे म्हणजे पंचकर्म. पंचकर्माद्वारे केवळ शरीराची शुद्धी होते का? तर पंचकर्माने केवळ शरीरच नाही तर मन, इंद्रिय यांची पण शुद्धी होते. ती कशी हे जर जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्रिप्शन पूर्णतः मोफत आहे. पंचकर्मामध्ये 5 कर्म सांगितले आहेत: वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. आम्हाला पंचकर्म करायचं आहे असंही काही रुग्ण स्वतःहून म्हणतात आणि आम्हाला हे सगळंच नाही का करता येणार हा त्यांचा प्रश्न असतो. पण हे 5ही कर्म एकाच वेळी एकाच आठवड्यात होत नाहीत. प्रत्येक कर्माला किमान 12 ते 15 दिवस लागतात, कारण पंचकर्म हे 3 स्टेप्समध्ये केले जाते. सर्वात आधी पूर्वकर्म, दुसरे प्रधान कर्म आणि तिसरे म्हणजे पश्चात कर्म. काही ठिकाणी 7 दिवसातच वमन, विरेचन, बस्ती, नस्य ह्या क्रिया केल्या जातात. पण ती केवळ अल्पशुद्धी किंवा सद्यशुद्धी किंवा तात्पुरती केलेली सोय असे आपण म्हणू शकतो. पण पंचकर्मामध्ये आपल्याला संपूर्ण शरीराची, दोषांची, धातूंची, इंद्रियांची, मनाची शुद्धी अपेक्षित असते. आणि जर पंचकर्म ग्रंथोक्त पद्धतीने आणि योग्य पद्धतीने योग्य कालावधी घेऊन केले, ही शुद्धी होतेच यात काही शंका नाही. म्हणून पंचकर्मासाठी आवश्यक तो वेळ देणे गरजेचेच आहे. याचप्रमाणे जसे जसे वय वाढत जाते किंवा इतरही अनेक कारणांमुळे शरीरामध्ये झीज होत असते, ही शरीरातील झीज भरून काढणे हे देखील पंचकर्माद्वारे अपेक्षित आहे. याचप्रमाणे शिरोधारा, कर्णपुरण, पादाभ्यंग, कटिबस्ती, जानुबस्ती, नेत्रतर्पण, पिंडस्वेद, शिरोबस्ती आणि इतर हे सर्व पंचकर्म आहेत का? तर हे सर्व पंचकर्म नसून उपकर्म आहे. कधी कधी रुग्णाची अवस्था, रुग्णाचे वय, मनोबल, रुग्णाचे सत्व याचे परीक्षण केल्यावर स्थानिक शुद्धी किंवा उपचार करणे गरजेचे असतात. अशा वेळी रुग्णाची आणि रोगाची अवस्था बघून उपकर्म करण्यास सुचवले जाते. मग ह्यातील काही उपकर्म घरच्या घरी देखील करता येतात, पण त्यापूर्वी देखील वैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, घरीच पिंडस्वेद आपण करू शकतो. त्यामध्ये रेती गरम करून पिंडाद्वारे शेक करता येतो, पण हा वृक्षस्वेद झाला. जर हाडांची झीज असेल तर तेलाने, काढ्याने शेक करणे गरजेचे आहे आणि तेव्हा तो वैद्यांकडे जाऊनच करावा. तसेच गुडघ्यावर जानुबस्ती हा उपक्रम अगदी सोपा आहे आणि घरच्या घरी करता येतो, पण संपूर्ण परीक्षण करून तेल कोणते घ्यावे याच्या नियोजनासाठी वैद्यांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक आहे. अनेक वेळेला निसर्गोपचार नावाखाली केलेल्या चिकित्सेला पंचकर्म समजण्यात येते, पण ते पंचकर्म नाही. 7 दिवसात कोणतेही पंचकर्म करणे अशक्य आहे. त्याचप्रमाणे घरच्या घरी गरम पाणी लिंबू, गरम पाणी सहद, फळांचे रस, भाज्यांचे रस, नुसते कच्चे अन्न, सलाद, स्प्राउट्स खाऊन केलेले उपवास, नुसते ताक पिणे ह्यासारखे उपचार म्हणजे पंचकर्म नाहीत. उलट ह्यासारख्या उपचारांनी केवळ दीर्घकाळ केल्याने नंतर विपरीत परिणाम शरीरावर दिसून येतात. उदाहरणार्थ, गरम पाणी लिंबू, कच्चे सलाद, हर्बल टी आणि सहद
याने हाडांची झीज होऊन स्पॉन्डिलोसिस सारखे आजार होतात. गरम पाणी सहज, हर्बल टी सहज आणि उष्ण प्रदेशात असताना, पित्त प्रकृती असताना फक्त ताकावर राहिल्याने त्वचा रोग, स्त्री रोग, केस गळती आणि इतर असे अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात. नुसत्या ज्यूस फास्टनी कालांतराने अग्निमांद्य, मायग्रेन, डोकेदुखी असे आजार होण्यास सुरुवात होते. म्हणून घरच्या घरी पंचकर्म किंवा निसर्गोपचार न करता जवळच्या वैद्यांच्या सल्ल्यानेच ह्या उपचारांकडे वळावे. कारण त्या पद्धतीने ते उपचार न केल्याने त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. म्हणून पंचकर्म कोणतेही असो, वैद्यांना भेटून रोगाची अवस्था, ऋतुकाल, दिवसाच्या कोणत्या प्रहरात आपण ते कर्म करणार आहोत आणि हे पंचकर्म नेमके कोणत्या प्रहरात करणे फलदायी ठरेल याचा सल्ला घेऊन त्यानंतर पंचकर्म करावे. पंचकर्मातील पूर्वकर्म, प्रधान कर्म, पश्चात कर्म कोणते आणि पंचकर्म कोणी करावे आणि कोणी करू नये याविषयी आपण पुढच्या भागात सविस्तर बघणार आहोत. अशाच आरोग्यदायी व्हिडिओसाठी व्हिडिओवर कमेंट करा. आरोग्याविषयी किंवा पंचकर्माविषयी तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. धन्यवाद.